तर मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे का? किंवा ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे आणि जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ही कधी येणार या संदर्भात सुद्धा आपण अपडेट बघणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नोकरीबद्दल व एज्युकेशनलबद्दल सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे अजून भरायचे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात। तर ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे भरायचे त्यांना एक शेवटची संधी दिलेली आहे, ते अर्ज करू शकतात आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करू शकतात। तर बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या 2023-24च्या शैक्षणिक वर्षातील नवीन व नूतनीकरण ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 25/3/2024 करण्यात आलेली आहे। म्हणजे आपल्याकडे अजून सुद्धा 5 दिवस बाकी आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे ही अपडेट आपल्याला नांदेड समाज कल्याण ऑफिस यांच्याकडून मिळालेली आहे। तर शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये नूतनीकरण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना 23-24 मध्ये नवीन अर्ज भरावयाचा असल्यास त्यांनी आपला आधार क्रमांक सहाय्यक आयुक्त कार्यालय नांदेड येथे द्यावा आणि जे नवीन शपथपत्र आहे ते सुद्धा यामध्ये नमूद केलेले आहे। तर अशा प्रकारे ही अपडेट नांदेड समाज कल्याण ऑफिस यांच्याकडून दिलेली आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी असेल ते विद्यार्थी अर्ज भरू शकतात। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे पूर्ण जे व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याबद्दलची लिंक दिलेली आहे। तर तुम्ही त्या स्टेपनी बघून तुमचा अर्ज करू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि जी पहिली इन्स्टॉलमेंट आहे ही पहिली इन्स्टॉलमेंट जून ते जुलै महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहे असे समाज कल्याण ऑफिसकडून यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। सध्या इलेक्शन पिरियड आहे त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे पैसे येणार नाही आहे। तर जून किंवा जुलै महिन्यामध्ये पहिली इन्स्टॉलमेंट येणार आहे। तर स्वाधार योजनेबद्दल जेही पुढील अपडेट राहील ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।